अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ। आज आपण बनवणार आहे मस्त गावाकडची पंक्तीतली अशी शाक भाजी। तर त्यासाठी इथं पहिल्यांदा आपण इथं 2 वांगी मस्त मोठी होती ती अशा पद्धतीने चौकोनी खापा करून घेतल्यात। बटाटे पण आपण त्याच पद्धतीने कापून घेतले। हरभरा भिजवून घेतलाय आपण। इथं लागणारे एक कांदा मोठा चिरून घेतलाय उभा मी, एक टोमॅटो मोठा उभा चिरून घेतलाय। आपण शेंगदाण्याचा कूट घेणार आहे थोडासा। इथं कांदा लसूण मसाला वाटण माझं हे काळं हे घेतलंय मी थोडंसं। इथं लाल तिखट घेतले 2 चमचे, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, थोडंसं आलं लसूण पेस्ट, हिंग लागेल थोडासा आपल्याला, पाणी, तेल आणि इथं कोथिंबीर। मी हरभरे कुकरला लावून घेणार आहे। हरभरे चांगले धुवून ठेवलेले आहेत मी। मला पटकन आपण 1-2 शिट्ट्या करून घेऊया। थोडंसं मीठ टाकूया। दोन शिट्ट्या आपण हरभऱ्यांना करून घेऊया। 3 शिट्ट्या पण झालेल्या आहेत। आपले हरभरे चांगले शिजलेत। बघा सगळ्यात आधी इथं कढई तापायला ठेवली आहे मी। तेल टाकून घेते। 1-2 पळ्यांनी तेल टाकलं इथं। आपण ठेवले 2 पळ्या। थोडंसं जिरं लागणार आहे, मी विसरले होते, तर थोडं जिरं टाकूया आपण। हिंग टाकते थोडासा। कांदा उभा चिरून टाकलेला। कांदा छान परतत आलाय। त्यात मी टाकते थोडीशी आलं पेस्ट, अगदी थोडी टाकते। आता आलं पेस्ट आणि कांदा आपला छान परतला आहे। आता आपण यात टाकू टोमॅटो उभा चिरलेला। आता आपलं कांदा टोमॅटो चांगलं परतलं आहे। ह्यात टाकते वाटण। अशा पद्धतीच्या वाटणाची व्हिडिओ मी पहिल्यांदा टाकलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। आज मस्त स्वामींचा प्रकट दिन आहे, त्यानिमित्त ही भाजी मस्त असा गोडाचा शिरा आणि चपाती असं मी नैवेद्यासाठी आज बनवते। आता टाकू आपण त्यात हळद 1 चमचा, 1 चमचा धना पावडर टाकली, अर्धा चमचा गोडा मसाला टाकला आहे, 2 चमचे इथं लाल तिखट टाकते मी। आधी आपण ह्याच्यामध्ये वांगी टाकून देऊया। वांगी आणि बटाटे मी पाण्यात ठेवले की जे करून काळी पडणार नाहीत। इथं बटाटे आमच्या गावाकडे ही भाजी जेवणातली खूप छान लागते, लग्नात वगैरे अगदी असं वाटतं किती खावी अशी भाजी असते ही। त्याच पद्धतीची भाजी बनवते आज मी। शेंगदाण्याचा कूट, नुसतं आपल्या भाजीला कलर आलाय बघू शकता तुम्ही। आता मस्त शेंगदाण्याचा कूट वगैरे सगळं छान आपलं मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही। आता आपण टाकणार आहे इथं जे हरभरे मी उकडलेत, हे इथलं आधण ते आपण टाकून द्यायचं नाही, हे पूर्ण पाण्यासहितच आपण ह्यात टाकून देणार आहे। आता तरच आपल्या भाजीला चांगली चव येईल। आता टाकू चवीनुसार ह्याच्यात मीठ। हरभऱ्यात आपण थोडं मीठ टाकलेलं आहे। आता आपल्याला याला शिजण्यासाठी पाणी लागणार आहे, ते टाकूया। साधारण 1 ग्लास पाणी मी ह्याच्यात टाकले। आता भाजी आपली
टाकून झाली. आता आपण टाकते थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर थोडी जास्त टाकली आहे मी. मस्त आपली शाग भाजी तयार झाली. मस्त पंक्तीमध्ये लग्नामध्ये वगैरे आमच्याकडे हीच भाजी असते मावळामध्ये. अशा पद्धतीची भाजी केली बघू शकता तुम्ही. आता ह्याला मस्त आपण एक 15-20 मिनटं झाकण टाकूया, म्हणजे आपले बटाटे आणि वांगं छान शिजले जाईल. मस्त आपली भाजी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही. मस्त झाली, वास पण छान सुटला आहे. मस्त शिजून झाली भाजी. आता आपण हिला काढून घेऊया. अशा पद्धतीने मस्त मी ही पंक्तीतली भाजी तयार केली बघू शकता. आपण त्याच्यावर थोडीशा कोथिंबीर टाकूया. वास पण छान येते, अगदी पंक्तीसारखाच वास येते भाजीचा बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला पटकन शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.